student. In previous videos we have started some intermediate which is obtained after breaking of that particular covalent bond. You know we have completed carbocation, carbanion, carbon free radical. You know what is carbocation, its characteristics, what is carbanion with characteristics and what is carbon free radical, ते सगळं तुम्हाला माहीत आहे. आता मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा इंटरमिडिएट डिस्कस करतो ना. टुडे आय एम डिस्कसिंग विथ यू very interesting and very important intermediate. That intermediate is called as the carbene. Listen, I know by considering the reaction intermediates, now I am going to discussing with you the next and very interesting intermediate. That intermediate is called as the carbenes. Dear student, most of the people don't know which are the some important aspects related with these carbenes, because might maybe happen they ask you in the question in examination, what is the carbenes, what are the importance of carbenes. These are the very interesting things related with this phenomenon. Now listen, carbene is one of the intermediates, and how to define it. मी तुम्हाला एक केमिकल रिएक्शन सांगतो, थोडंसं नीट बोर्डाकडे बघा. बाळांनो, Cl bond H, this is called as the chloroform. आता मला सांगा, तुम्ही हा क्लोरोफॉर्म आहे, तुम्हाला माहित नसेल, जेव्हा तुम्ही एखाद्या क्लोरोफॉर्म मध्ये बेस टाकता, यू नो this reaction present in your regular syllabus, this is one of the famous and popular reaction which is called as Riemer-Tiemann. ती तुम्हाला 12वीला आहे, पण फक्त मला कार्बीन काय असतो हे समजून सांगण्यासाठी आय एम एक्सप्लेनिंग यू. दीज आर द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स. नाव दिस इज क्लोरोफॉर्म. सपोज तुम्ही याच्यात बेस टाकला, बेस टाकल्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस बेस. बेस काय करणार, इथला प्रोटॉन घेणार, फक्त प्रोटॉन म्हणजे H+, विदाउट इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इथंच राहतील, विदाउट इलेक्ट्रॉन प्रोटॉन घेणार. मग बेसनी प्रोटॉन घेतल्यावर हे 2 इलेक्ट्रॉन इथंच राहिले, हे 2 इलेक्ट्रॉन, हे 3 Cl, 1 2 आणि 3, आणि बाहेर निघाला H2O म्हणजे वॉटर, OH- H+, वॉटर निघाला बाहेर. आता बेस कुठनं आला बाळांनो, बेस कुठनं आला, NaOH पासून आला. NaOH पासून हा OH- तुम्ही घेतला, Na+ आहे ना. आता इथं याच्यावर कोणता चार्ज आहे, 2 इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. मग Na+ काय करेल, इथला Cl- घेईल, मग तो विथ इलेक्ट्रॉन घेईल ना. का तर प्लसला Cl- पाहिजे, मायनस म्हणलं की Cl विथ इलेक्ट्रॉन. नीट बघा, मग पुन्हा मायनस होता, आता Cl गेल्यामुळे पुन्हा प्लस झाला, प्लस मायनस न्यूट्रल झाला ना. मग त्यावर चार्ज देऊ शकता का तुम्ही, नाही. म्हणजे आता तुम्हाला काय मिळाला, हा कार्बन 2 इलेक्ट्रॉन आणि इथं Cl, दुसरा Cl आणि प्लस बाहेर काय निघाला, NaCl. आता इथं प्लसही आहे मायनसही आहे, लिहायची गरज नाही. हा मायनस ए गेल्यामुळे प्लस लिहायची गरज नाही. आणि दिस इज कॉल्ड ॲज द कार्बीन्स. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी. बघा सिंपल, बघा डेफिनेशन सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो कार्बीन कसा आला. एक बॉन्ड तुम्ही ब्रेक केला विदाउट इलेक्ट्रॉन, फक्त ॲटमच गेला ना, इलेक्ट्रॉन इथंच आहे, विदाउट इलेक्ट्रॉन, आणि दुसरा ब्रेक केला विथ इलेक्ट्रॉन, म्हणजे कार्बीन तेव्हा येतो कार्बनच्या बाजूचे तुम्हाला 2 बॉन्ड ब्रेक करावे लागतील. आणि हाऊ वी ब्रेक दॅट 2 बॉन्ड्स, 1 बॉन्ड विथ इलेक्ट्रॉन, अनदर बॉन्ड विदाउट इलेक्ट्रॉन. अँड वेन वी ब्रेक द बोथ बॉन्ड बाय सच वे, देन सच इंटरमिडिएट इज कॉल्ड ॲज द कार्बीन्स. आलं लक्षात. मग बाळांनो, आता कार्बीनची डेफिनेशन काय बघा. आता कार्बीनची डेफिनेशन काय, आता हा तुमचा कार्बन, इथं तुमचे 2 इलेक्ट्रॉन आणि इथं समजा हा तुमचे हे 2 बॉन्ड. डायव्हॅलंट कार्बन, डायव्हॅलंट बघा, कार्बोकॅटायन ट्रायव्हॅलंट होता, कार्बॅनियॉन सुद्धा ट्रायव्हॅलंट होता, कार्बन फ्री रॅडिकल सुद्धा ट्रायव्हॅलंट होता. कार्बोकॅटायन ट्रायव्हॅलंट का होता, व्हॅलन्सी 3 होती ना, आणि विथ पॉझिटिव्ह चार्ज. कार्बॅनियॉन ट्रायव्हॅलंट विथ निगेटिव्ह चार्ज. Carbon free radical trivalent with 1 odd electron or free electron, but this is divalent, this is not trivalent. The electrically neutral divalent carbon with 2 electron is called as carbenes. बस एवढंच. याच्यावर मी प्लस लिहू शकत नाही, मायनस लिहू शकत नाही, किंवा एक सिंगल रॅडिकल पण लिहू शकत नाही. 2 इलेक्ट्रॉन दिसतात ना तुम्हाला, आय कांट रिप्रेझेंट, पण चार्ज कुठलाच नाही, याला म्हणतो आपण कार्बेन्स. कळलं तुम्हाला. आता याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटी आहेत. पहिल्यांदा मी तुम्हाला कार्बीनचे कॅरेक्टर सांगतो, मग नंतर कार्बीनचे काय प्रकार आहेत. आता ही रिॲक्शन तुम्हाला कळली का, मी रफ करतो, तुम्हाला कळलं का तुम्हाला कसा कार्बीन तयार झाला. सायमल्टेनियसली वी ब्रेक द 2 bonds, 1 bond with electron, another bond without electron, and when we break in this such way,
देन कार्बिन इज फॉर्म. आता बाळांनो मी तुम्हाला काही कार्बिनचे काही कॅरेक्टर सांगतो. कार्बिनचे तुम्हाला लक्षात आलं असावं कार्बिन म्हणजे काय. हे पहा कार्बिन म्हणजे तुम्हाला कळालं. आता हा तुमचा कार्बन, हा तुमचा डायव्हॅलंट कार्बन आणि दीज आर द 2 इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज द कार्बिन्स. आता कार्बिनचे कोणते कॅरेक्टर महत्वाचे आहेत, कोणते कॅरेक्टर महत्वाचे आहेत. सी विच कॅरेक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बाय कन्सिडरिंग दिस कार्बिन्स. आता कार्बिनचा पहिला कॅरेक्टर आहे पुन्हा एकदा तोच. कार्बिन हा इलेक्ट्रिकली कसा आहे, दिस इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, म्हणजे हा न्यूट्रल स्पीसीज आहे. इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज इट डझंट हॅव एनी टाईप ऑफ चार्ज. पुन्हा एकदा याच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन आहेत, हे दोन 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 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन अराउंड कोणता कार्बन, 6 इलेक्ट्रॉन अराउंड सेंट्रल कार्बन, राईट. 6 इलेक्ट्रॉन अराउंड सेंट्रल कार्बन, करेक्ट आहे. तिसरा कॅरेक्टर काय, 6 इलेक्ट्रॉन म्हणलं की कार्बिन इज ऑल्सो इलेक्ट्रॉन काय, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. देअरफॉर इट इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे हा कोणता रिएजंट आहे, इट इज इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. आणि चौथा कॅरेक्टर तुम्हाला तुमच्या लक्षात येते का, चौथा कॅरेक्टर मी तुम्हाला सांगतो. लिसन, इलेक्ट्रिकली न्यूट्रल, 6 इलेक्ट्रॉन अराउंड सेंट्रल कार्बन ॲटम, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि ठरल्याप्रमाणे दिस वन इज ऑल्सो ॲक्ट ॲज अ लेविज ॲसिड बिकॉज इलेक्ट्रॉन डिफिशियंट. ओके. आता कार्बिनमध्ये 2 प्रकार आहेत. कार्बिन आर ऑफ 2 टाइप्स ऑफ कार्बिन, 2 टाइप्स. 2 प्रकार कोणचे कोणचे. द फर्स्ट टाइप इज कॉल्ड ॲज अ सिंगलेट कार्बिन. बघा आता सिंगलेट कार्बिन. अँड सेकंड टाइप ऑफ कार्बिन इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कार्बिन. मी काय म्हणलं तुम्हाला, सिंगलेट कार्बिन, ट्रिपलेट कार्बिन. आता बाळांनो व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिंगलेट कार्बिन. बोर्डाकडे नीट बघा. आता बघा हे पहा, आता हा तुमचा डायव्हॅलंट कार्बन, ही त्याची 2 व्हॅलन्सी. आता हे त्याचे 2 लोब ना, का तर व्हॅलन्सी 4 आहे कार्बनची, 2 लोब तर राहतीलच की, 4 व्हॅलन्सी 1 2 3 4. पण 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे समजा मी दोन्ही इलेक्ट्रॉन जर एकाच लोबमध्ये ठेवले आणि एक लोब रिकामा आहे 100% एम्प्टी, then such a state of carbon is called as the singlet carbon. कळलं तुम्हाला. What is the meaning of singlet carbon? How we define the singlet carbon? The singlet carbon we define like this way. Singlet carbon we define like this way. The carbon in which the both electrons are present in one orbital with opposite spin. कळलं तुम्हाला. म्हणजे बोथ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन वन ऑर्बिटल विथ अपोजिट स्पिन. स्पिन कसं आहे, त्याचा अपोजिट आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज, दुसरा अँटी क्लॉकवाईज आणि हे रिकाम आहे. आणि असं म्हणायचं सिंगलेट कार्बिन. कळलं का तुम्हाला, 100% कळलं तुम्हाला. आता सिंगलेट कार्बिनचे काय कॅरेक्टर आहेत. पहिला कॅरेक्टर कोणता सिंगलेट कार्बिनचा, एक तर विषयच नाही, कार्बिनच इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, त्याच्यामुळे सिंगलेट कार्बिन ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट राहिलंच नाही, ते डबल घ्यायचं नाही. बघा व्हॉट इज द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ सिंगलेट कार्बिन. याचं द हॅबिटायशन ऑफ सिंगलेट कार्बिन इज sp2. यू डोंट फॉरगेट, हॅबिटायशन इज sp2. दुसरा कॅरेक्टर कोणता, थोडासा बॉन्ड अँगल त्याचा लेस दॅन 20 असतो. बॉन्ड अँगल जॉमेट्री, हॅबिटायशन sp2. आता बाळांनो इफ द हॅबिटायशन ऑफ सिंगलेट कार्बिन इज sp2, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही सगळ्यांनी बोर्डाकडे नीट बघा. दीज आर द ॲडिशनल इन्फॉर्मेटिव्ह पार्ट रिक्वायर्ड टू यू. थोडासा बॉन्ड अँगल तुमचा लेस दॅन 120 असेल, जॉमेट्री ट्रायगोनल प्लॅनर थोडीशी डिस्टॉर्ट होईल जॉमेट्री ड्यू टू लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन. ते रिपल्शन बॉन्ड पेअर का असते नंतर बघू. आता दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच लोबमध्ये असल्यामुळे व्हॉट इज द मॅग्नेटिक प्रॉपर्टी, इट इज डायमॅग्नेटिक. बघा दिस इज अ डिफरन्स बिटवीन सिंगलेट अँड ट्रिपलेट कार्बिन. तुम्ही गडबड करू नका. दुसरा काही मेजर एवढा इश्यू नाही. सिंगलेट अँड ट्रिपलेट प्रॉपर्टी हॅव अ डिफरंट बिहेवियर टुवर्ड द मॅग्नेटिक प्रॉपर्टी. म्हणून मॅग्नेटिक प्रॉपर्टीकडे कॉन्सन्ट्रेट करा. बोथ इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट इन वन ऑर्बिटल विथ अपोजिट स्पिन. हॅबिटायशन 1 2 3 ही घ्यावं लागेल तुम्हाला. हॅबिटायशन इज sp2. मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय झाली मग त्यांची, मॅग्नेटिक प्रॉपर्टी झाली डायमॅग्नेटिक. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी डायमॅग्नेटिक झाल्याच्या नंतर आता पुन्हा किती इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन अराउंड कार्बन, राईट. 6 इलेक्ट्रॉन अराउंड कार्बन. बट आउट ऑफ 6 4 इलेक्ट्रॉन कसे आहेत तुमचे बॉन्ड पेअर अँड 2 इलेक्ट्रॉन कसे आहेत तुमचे लोन पेअर. बघा हे 2 आणि 2 4 बॉन्ड पेअर आणि 2 इलेक्ट्रॉन लोन पेअर. आणि हे दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच लोबमध्ये आहेत ना, देअरफॉर इट इज कॉल्ड द सिंगलेट कार्बिन. आलं लक्षात तुमच्या.
Now I'm giving to you idea regarding to the after the singlet carbene, the next one is very important. That carbene is called as the triplet carbene. That carbene is called as the triplet carbene. What is the meaning of singlet carbene and what is the meaning of triplet carbene? आता मी तुम्हाला I'm explaining you what is triplet carbene and how we discussing this. आता बाळांनो ट्रिपलेट कार्बन म्हणजे काय. आता समजा हा कार्बन पुन्हा तोच कन्सेप्ट, त्याचे ते दोन बॉन्ड, हे त्याचे दोन ऑर्बिटल, हे एक ऑर्बिटल, हे दुसरं ऑर्बिटल, ह्या ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन, ह्या ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन, बस दिस इज कॉल्ड द ट्रिपलेट कार्बन. कळलं मी काय म्हणतोय. द कार्बन इन विच द पुन्हा डायव्हॅलेंट कार्बन हाऊ टू डिफाइन द ट्रिपलेट कार्बन. द कार्बन इन विच the two electrons are present in different orbital with the same spin. सेम स्पिनचा अर्थ कळला का. सेम स्पिनचा, सेम स्पिन म्हणजे काय, याचाही स्पिन वर आहे, याचाही स्पिन वर आहे, पण इथं कसं होतं, अपोजिट स्पिन होता ना, एक क्लॉकवाईज होता, एक अँटी क्लॉकवाईज होता. म्हणजे when two electrons are present into different orbital with the same spin, then such carbon is called as the triplet carbon. कळलं तुम्हाला. म्हणजे might maybe happen they ask you the question in examination, they given you such type of structure, they ask you what is the state of this carbon, then your answer is this is singlet, this is triplet. Now this orbital we can't consider hybridization, फक्त दोनच पकडावं लागेल, म्हणून याचं hybridization आहे sp आणि याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी असेल तुमची डायमॅग्नेटिक नाही पॅरामॅग्नेटिक. का, why it is paramagnetic, you concentrate here because both electron are present in different orbital with opposite spin. हे कसं डायमॅग्नेटिक राहील. डायमॅग्नेटिक येण्यासाठी दोन्ही इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटलमध्ये असले पाहिजे ना. दे कॅन्सल द मॅग्नेटिक फील्ड. लक्षात तुमच्या प्लस हाफ मायनस हाफ. बट हिअर टू इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन डिफरंट ऑर्बिटल, देअरफॉर द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ दिस कार्बन इज द पॅरामॅग्नेटिक. लक्षात तुमच्या. आणि तिसरा कॅरेक्टर काय, आउट ऑफ 6 इलेक्ट्रॉन, नो डाउट्स, आउट ऑफ 6 इलेक्ट्रॉन 1 2 2 4 5 6 4 इलेक्ट्रॉन पुन्हा तेच काय बॉन्ड पेअर. आणि जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते कसे आहेत तुम्हाला अनपेअर्ड आहेत. 2 इलेक्ट्रॉन कसे आहेत ते तुम्हाला अनपेअर्ड आहेत. त्याला लोन पेअर म्हणू शकत नाही तुम्ही. लोन पेअर म्हणजे काय, बोथ आर प्रेझेंट इन वन ऑर्बिटल बट दिस इज अनपेअर्ड, डिफरंट ऑर्बिटल. सो दीज आर द व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट रिलेटेड विथ दिस फेनॉमेनॉन. म्हणून तुम्हाला माइट मे बी हॅपन दे आस्क यू द क्वेश्चन इन एक्झामिनेशन, व्हॉट इज कार्बिन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कार्बिनचं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. मला 100% गॅरंटी आहे तुम्हाला याच्यावर काय अडचण येणार नाही. असाच कार्बिन सारखा एक नायट्रिन आहे आणि बेन्झाईन आहे. आता त्या कार्बिनच्या नंतर नायट्रिन आणि बेन्झाईन या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲट द टाइम ऑफ रिॲक्शन, तरी मी तुम्हाला 2 मिनिटात नायट्रिन काय असतो आणि बेन्झाईन काय असतो. आता समजा जर स्टॅबिलिटी ऑफ कार्बिनचा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला, स्टॅबिलिटी ऑफ कार्बिन, ऑलवेज ट्रिपलेट कार्बिन इज मोर स्टेबल दॅन सिंगलेट कार्बिन. इन शॉर्ट वर्ड वी कन्क्लूड दिस थिंग्स. The triplet carbon is always more stable than the singlet carbon. Why triplet carbon is more stable? Because 2 electrons are present in one or 2 different orbital with same spin. Inter-electronic repulsion is minimum. इथं inter-electronic repulsion आहे. And whenever the inter-electronic repulsion is there, then due to this repulsion, energy of the molecule increases and then stability decreases. So these are the next intermediate which is present in the reaction intermediate species. आता मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये नायट्रिन सांगतो. कार्बिन सारखाच नायट्रिन आहे, सांगण्याची पण गरज नाही, तुम्हाला वाचल्यावर पण कळेल. आणि नायट्रिन नंतर बेन्झाईन आहे. बेन्झाईन पुढे तुम्हाला ॲट द टाइम ऑफ रिॲक्शन तुमच्या लक्षात येईल. सो दीज आर द सम इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स रिलेटेड विथ दिस बेसिक कन्सेप्ट फॉर द रिॲक्शन मेकॅनिझम. तुम्हाला कार्बिन कळाला, कार्बोकॅटायन कळाला, कार्बन फ्री रॅडिकल कळाला. तुम्हाला आता नायट्रिन, मी एक नायट्रिन 2 मिनिटात सांगतोच तुम्हाला, आणि नंतर मग नायट्रिनच्या नंतर मी तुम्हाला बेन्झाईन सांगतो, आणि मग आपण पुढे जाऊ. आता विच आर द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आर रिलेटेड विथ द नायट्रिन्स अँड बेन्झाईन्स. सी एक 2 मिनिटात मी तुम्हाला नायट्रिन सांगतो आणि मग नंतर समोर जाऊ आपण. बघा आता नायट्रिन म्हणजे काय, कार्बिन सारखाच नायट्रिन. कार्बिन सारखाच नायट्रिन्स. नायट्रिन्स इज ऑल्सो वन ऑफ द इंटरमिडिएट. यू नो इन हायर लेवल केमिस्ट्री सो मेनी rearrangements are there. If we go toward the some higher part of the subject, then in that rearrangement we categorized by this intermediate. तुम्हाला माहित नाही, रिअरेंजमेंटची पहिली कॅटेगरी आहे रिअरेंजमेंट टुवर्ड इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन, त्यालाच म्हणतात कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट टुवर्ड इलेक्ट्रॉन रिच कार्बन, त्यालाच म्हणतात कार्बेनियॉन रिअरेंजमेंट. सम रिअरेंजमेंट आर देअर इन विच कार्बन इज ऑल्सो देअर. तसंच इट इज अ बिग कॅटेगरी रिअरेंजमेंट टुवर्ड इलेक्ट्रॉन डिफिशियंट नायट्रोजन. यू नो सम हॉफमन रिअरेंजमेंट, सम कर्टियस रिअरेंजमेंट, सम लुझन रिअरेंजमेंट, बेकमन रिअरेंजमेंट, स्मिथ रिअरेंजमेंट, या सगळ्या रिअरेंजमेंटमध्ये हा इंटरमिडिएट येतो. म्हणून थोडंसं 1-2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. बट
त्या रिअरेंजमेंट तुम्हाला नाहीत. तुम्ही फक्त हे इंटरमिडिएटला एकदा बघा, जर परीक्षेत प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता यावं, बस एवढंच. आता नायट्रिन म्हणजे काय मला सांगा. नायट्रोजनची व्हॅलन्सी किती आहे? 3 विथ लोन पेअर. करेक्ट, 3 व्हॅलन्सी विथ लोन पेअर. मग जसं कार्बिन तयार केला तुम्ही 2 बॉन्ड ब्रेक करून, एक विथ इलेक्ट्रॉन एक विदाउट इलेक्ट्रॉन, तसं इथं पण 2 बॉन्ड ब्रेक करावं लागतील ना. मग 2 बॉन्ड ब्रेक केल्यावर तुम्हाला नायट्रोजनच्या बाजूला एकच बॉन्ड राहील, हे त्याचे स्वतःचे लोन पेअर. आता इथले हे इथं लिहिले आणि हे आत्ता आलेले लोन पेअर, आत्ता आलेले कळलं का तुम्हाला? जसं कार्बिनमध्ये होते तसे नायट्रिनमध्ये. म्हणजे मोनोव्हॅलंट नायट्रोजन विथ 4 इलेक्ट्रॉन. 4 कळलं कसे? 4 2 त्याचे स्वतःचे लोन पेअर, जे मी तुम्हाला सांगितलं लोन पेअर कसे ओळखायचे. आणि हे 2 हे विथ इलेक्ट्रॉन विदाउट इलेक्ट्रॉन ब्रेक केल्यामुळे येणारे दॅट वन इज कॉल्ड द नायट्रिन. लक्षात तुमच्या? इन सेम केस इन नायट्रिन ऑल्सो यू हॅव 2 टाईप, सिंगलेट नायट्रिन, ट्रिपलेट नायट्रिन. सेम सिच्युएशन, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. याच्यानंतर नायट्रिनच्या नंतर नेक्स्ट आहे तुम्हाला बेन्झाईन. बेन्झाईन म्हणजे काय? बेन्झाईन म्हणजे काय नाही, म्हणजे हा पण तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये येणारा इंटरमिडिएट आहे. बेन्झाईन बाळांनो हा तुमचा बेन्झीन, बरोबर, हा तुमचा बेन्झीन आणि बाहेर ट्रिपल बॉन्ड बेन्झाईन. बरेच लोक कन्फ्यूज होतात, असं समजतात की याचं हॅबिडायशन sp आहे. नाही, द हॅबिडायशन ऑफ दिस इज sp2. हाऊ इट इज पॉसिबल? sp मग अरोमॅटिक कॅरेक्टर लॉस होतील ना, मग ते नंतर कळते तुम्हाला अरोमॅटिक कॅरेक्टर काय. सो दीज आर द सिम्पल स्टडी रिलेटेड विथ दिस. तुम्ही फक्त एवढं लिहून घ्या बेन्झाईन. इथं ट्रिपल बॉन्ड आला, त्याला बेन्झाईन म्हणतो आपण. आता बाळांनो आपण आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलंय, दीज आर द व्हेरी प्रिलिमिनरी कन्सेप्ट विच आय डिस्कस विथ यू बाय कन्सिडरिंग द रिॲक्शन मेकॅनिझम. व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? द ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड द केमिकल रिॲक्शन. ब्रेकिंग करण्याच्या 2 पद्धती आहेत, होमोलायटिक क्लिवेज, हेट्रोलायटिक क्लिवेज. विच आर द इम्पॉर्टंट of homolytic and heterolytic, which are the character of homolytic and heterolytic were already discussed. After cleavage, then reagent is there. It may be electrophilic reagent, nucleophilic reagent, and intermediate carbocation, carbanium, carbene, nitrogen, carbon free radical, etc. Okay. Now we are going toward the real approach toward organic chemistry, that is called the electronic displacement effect. आता मात्र इथून पुढे ज्याला कळालं त्यालाच कळालं आणि त्यालाच खरी ऑर्गॅनिक केमिस्ट्री कळली. हे तर तुम्ही वाचूनही तुम्ही लिहू शकता. आता मी तुम्हाला सांगणार व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट और विच आर द इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिलेटेड विथ दिस इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट. बाळांनो इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे काय? बघा सगळ्यांनी बोर्डाकडे नीट बघा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट? दिस इज रियल रिॲक्शन मेकॅनिझम. अति सिरियस व्हा तुम्ही आता, अति सिरियस व्हा, अति सिरियस, इतकं सिरियस व्हा. यू कॉन्सन्ट्रेट ऑन माय ईच अँड एव्हरी वर्ड. प्रत्येक माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. मी काय बोलतो, मी काय करतो, कसं मी ऑपरेट करतो याला, हाऊ आय अप्लाय दिस इफेक्ट टुवर्ड द. पहा मी अतिशय सिस्टमॅटिक आतापर्यंत इन युअर एक्झामिनेशन एक प्रश्न तुम्हाला नॉमेनक्लेचरचा येणार कंपल्सरी इन युअर NEET एक्झामिनेशन और JEE मेन एक्झामिनेशन और JEE ॲडव्हान्स एक्झामिनेशन. नो डाउट 1 क्वेश्चन फ्रॉम नॉमेनक्लेचर. वी आर कम्प्लिटेड ऑल नॉमेनक्लेचर. तुम्हाला कुठलाही प्रश्न बघल्याबरोबर येईल त्याचं उत्तर. In second topic isomerism, 1 question from isomerism. You know what is isomerism, what is the types of isomerism, how we isomerism apply toward the particular organic compound. आणि जसं जसं तुम्ही पुढे शिकत जाणार तसं ह्या गोष्टी तुम्हाला आणखी छान कळायला लागतील, म्हणून तो काय टेन्शन घ्यायची गरज नाही. And 2 or 3 question asked on this electronic effect, that is reaction mechanism. That is very important. Means what is acidic strength, what is basic strength, what is stability of carbocation, what is stability of carbanion, what is basicity. ह्याच्यावर 100% प्रश्न तुम्हाला विचारतात आणि हे प्रश्न जर तुम्हाला चांगले सोडवायचे असतील तर हे कळणं अतिशय गरजेचं आहे. यार ज्याला कळतंय त्याला पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच येते बस. म्हणून जस्ट टू सी व्हेरी सिरियसली व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. Electronic effect means at the time of chemical reaction how that moment of electron takes place and which factors are responsible for that moment. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. या इलेक्ट्रॉनिक इफेक्टमध्ये 4 इफेक्ट आहेत, 4 इफेक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इंडक्टिव्ह, दुसरा मेसोमेरिक, हायपर कॉन्जुगेशन, इलेक्ट्रोमेरिक. इंडक्टिव्ह, मेसोमेरिक, हायपर कॉन्जुगेशन, इलेक्ट्रोमेरिक असे 4 इफेक्ट आहेत. आपण 1 बाय 1च जाऊ आता. तर सगळ्यात पहिला जो इफेक्ट आहे द फर्स्ट इफेक्ट. अरे मस्त बघा, अतिशय सिरियसली बघा. द फर्स्ट इफेक्ट इज कॉल्ड आहे द इंडक्टिव्ह इफेक्ट. नीट लिहून घ्या वहीमध्ये, सगळं वहीमध्ये लिहून घ्या. आता इंडक्टिव्ह इफेक्ट मी तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्टची मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो. व्हॉट इज मीन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. बरेच लोक इंडक्टिव्ह इफेक्टला वेगळ्या पद्धतीने डिफाईन करतात. मी तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय सांगतो.
आता बरेच लोक काय म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे समजा CS3 CS2Cl, सपोज यू हॅव दिस टाईप ऑफ मॉलिक्यूल. मी जर म्हणलं तुम्हाला हा पोलार का नॉन पोलार, युअर आन्सर इज पोलार. का? हा बॉन्ड दोन वेगळ्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये आहे. हा मायनस झाला, हा प्लस झाला, म्हणजे हा पोलार झाला. मग बघा मी सिग्मा बॉन्ड लिहिला आहे, कोव्हॅलंट बॉन्ड लिहिला आहे. आय एम एक्सप्लेनिंग यू व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट इंडक्टिव्ह इफेक्ट. द परमनंट पोलरायझेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, अरे प्रश्नच नाही की परमनंट पोलरायझेशन ड्यू टू डिफरन्स इन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बॉन्डेड ॲटम. याचं पोलरायझेशन का झालं? हा बॉन्ड दोन वेगळ्या ॲटममध्ये आहे ना, दोन वेगळ्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये आहे ना, म्हणून या बॉन्डचं परमनंट पोलरायझेशन झालं. एक प्लस झाला, एक मायनस झाला. अँड सच परमनंट पोलरायझेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज इंडक्टिव्ह. ही डेफिनेशन करेक्ट नाही. करेक्ट डेफिनेशन काय बघा आता. करेक्ट, समजा मी तुम्हाला म्हणलं असा एक मॉलिक्यूल घ्या, CH3CH2CH2CH2Cl. दिस इज अ बिग मॉलिक्यूल. दिस इज 1 chlorobutane or N-butyl chloride. IUPAC नाव 1 chlorobutane, कॉमन नाव N-butyl chloride. बघा प्रश्नच नाही ना रे, हा पार्शियल मायनस आहे, हा पार्शियल प्लस आहे, का तर हा बॉन्डच पोलार आहे. बिकॉज दिस बॉन्ड प्रेझेंट बिटवीन टू डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. हा बॉन्ड वेगळ्या इलेक्ट्रोनिगेटिव्हमध्ये आहे का, इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे, पण या कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या कार्बनपेक्षा जास्त आहे. दिस कार्बन इज नाव मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह बिकॉज दिस कार्बन बिकम पार्शियली पॉझिटिव्ह. मग हे काय करते, आता ह्यांनी याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढले Clने, बिकॉज Cl इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट डायरेक्शन ना, राईट. मग हा कार्बन काय करतो, याचे ओढतो. मला सांगा हा बॉन्ड पोलार होता का, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे का, सेम ॲटम मधला बॉन्ड आहे, तरी पण ओढतो. मग तरी पण ओढल्यामुळे हा पण बिचारा थोडा प्लस होईल ना, याचे डिफिशियंट कॅरेक्टर याच्यावर पण येतील ना. मग आता मला सांगा नीट बघा, नाव आय एम डिफायनिंग यू व्हॉट इज इंडक्टिव्ह बाय करेक्ट वे इन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बघा ही डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे, बऱ्याच लोकांना माहीत नाही. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, अरे हा तर पोलार बॉन्ड आहे, पण हा नॉन पोलार होता ना, पण नॉन पोलार सुद्धा पोलार झाला. हा बघा, हा नॉन पोलार सुद्धा काय झाला, पोलार झाला. And why non-polar become polar? Due to adjacent polar bond. Why non-polar become polar? Due to adjacent polar bond. Then such effect is called as inductive effect, right? What is the meaning of inductive effect? The polarity induced in non-polar bond due to adjacent polar bond. लिहून घ्या. Polarity induced in non-polar bond due to adjacent polar bond is called as inductive effect. बस. म्हणजे या शेजारच्या पोलार बॉन्डमुळे जे नॉन पोलार बॉन्डमध्ये, मग नॉन पोलार बॉन्डमध्ये म्हणजे कसं, आता यानं याच्या वडला म्हणजे यानं थोडासा याचा थोडाफार परिणाम होईलच ना, मग याच्यावर थोडासा परिणाम होईलच ना. म्हणजे नॉन पोलार बॉन्डमध्ये जेव्हा आपण पोलॅरिटी इंड्यूस करतो ड्यू टू ॲडजस्टंट पोलार बॉन्ड, देन सच इफेक्ट इज कॉल्ड ॲज द इंडक्टिव्ह इफेक्ट, राईट. यालाच म्हणतो आपण इंडक्टिव्ह इफेक्ट. आता मला एक सांगा, आता मी तुम्हाला या इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन काढली. आय विल गिव्ह यू सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंडक्टिव्ह इफेक्ट. आय विल गिव्ह यू सम कॅरेक्टरिस्टिक्स विच आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. लिहून घ्या वहीमध्ये. पहिला कॅरेक्टर आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. लिहून घ्या. इंडक्टिव्ह इफेक्ट ट्रान्सफर व्हाया सिग्मा बॉन्ड. हा सिग्मा बॉन्डचा इफेक्ट आहे. सिग्मा बॉन्ड म्हणजे सिंगल बॉन्ड, आणि जर डबल बॉन्ड असेल तर तो पाय बॉन्ड असतो. मग इथं सगळे सिंगल बॉन्ड आहेत बघा, सिंगल. मग सिंगल म्हणजे ही जी मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन आहे बघा ना, हे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आहे ना, ही जी मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन आहे ही सिग्मा बॉन्डने होणारी इफेक्ट आहे ना. म्हणजे दिस मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस व्हाया कोणता बॉन्ड, सिग्मा बॉन्ड. म्हणून त्याला म्हणतो आपण इंडक्टिव्ह इफेक्ट टेक्स प्लेस व्हाया सिग्मा बॉन्ड. आलं लक्षात. सेकंड इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय, हा परमनंट इफेक्ट आहे. इट इज अन परमनंट इफेक्ट. त्याला मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, आता परमनंट राहीलच की, त्याला काही तो काही सांगण्याची गरज नाही. हा आपण परमनंट पोलरायझेशन घेतलं ना, हा परमनंट इफेक्ट आहे. आता पुढे बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इंडक्टिव्ह इफेक्ट ट्रान्सफर व्हाया कार्बन चेन. याचा याच्यावर परिणाम झाला, याचा याच्यावर परिणाम झाला, याचा याच्यावर, हे कुठपर्यंत चालतंय, कार्बन चेन अप टू 3 or 4 कार्बन. चौथ्या कार्बनच्या नंतर हा इफेक्ट 0 होतो. कळलं. सगळ्यात जास्त इफेक्ट ह्या कार्बनला झाला, याच्या इलेक्ट्रॉनिक याचा इफेक्ट, याचा थोडा, आणखी थोडा, खूप थोडा, नंतर 0. म्हणजे विच वन इज द नेक्स्ट कॅरेक्टर,
इंडक्टिव्ह इफेक्ट ट्रान्सफर व्हाया कार्बन चेन अँड इट बिकम निग्लिजिबल आफ्टर कार्बन 3 और 4. आलं लक्षात तुमच्या? एक तर 3 किंवा 4 कार्बनच्या नंतर हा इफेक्ट तुमचा काय होतो? निग्लिजिबल होतो. म्हणून हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हाऊ द इंडक्टिव्ह इफेक्ट ट्रान्सफर, हाऊ द इंडक्टिव्ह इफेक्ट टेक्स प्लेस, राईट. याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. आता याच्यानंतर तिसरा कॅरेक्टर कोणता आता बघा. आता बघा द इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस, म्हणजे डिस्टन्स वाढत गेला की इफेक्ट कमी झाला. इंडक्टिव्ह इफेक्ट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. प्रश्नच नाही ना. मला सांगा 1 2 3 4 सगळ्यात जास्त इंडक्टिव्ह इफेक्ट कोणला? पहिल्या कार्बनला. मग हळूहळू डिस्टन्स वाढत गेला, इंडक्टिव्ह इफेक्ट कमी झाला. म्हणून ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस. हे पुढे लागेल तुम्हाला, नीट लिहा. इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय? डिस्टन्स. कळलं तुम्हाला? आता नेक्स्ट इम्पॉर्टंट काय? इंडक्टिव्ह इफेक्ट हे 2 प्रकारचा असतो. खूपच महत्त्वाचं आहे, खूपच महत्त्वाचं आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट आर ऑफ 2 टाईप. कोणता तो? एक म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह. बघा आता निगेटिव्ह इंडक्टिव्ह यालाच म्हणतात मायनस आय यालाच म्हणतात मायनस आय. मी व्हॉट इज द निगेटिव्ह, व्हॉट इज मीन ऑफ मायनस आय मी तुम्हाला समजून सांगतो. बघा बोर्डाकडे बघा सगळ्यांनी, बाळांनो सगळ्यांनी बोर्डाकडे बघा. व्हॉट इज निगेटिव्ह इंडक्टिव्ह म्हणजे काय? आता हेच एक्झाम्पल घ्या. CH3 CH2 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 Cl हेच एक्झाम्पल घ्या. हा पार्शियली निगेटिव्ह, हा पार्शियली पॉझिटिव्ह. मग हे इलेक्ट्रॉन ओढायला आहे. बघा या पूर्ण मॉलिक्यूलचे इलेक्ट्रॉन पूर्ण एका ॲटमकडे चाललेत ना. इलेक्ट्रॉन फ्रॉम मॉलिक्यूल ट्रान्सफर टुवर्ड द ॲटम ना. हा Cl काय करायला आहे? पूर्ण इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढतो, स्वतःकडे. बघा ना Cl अशी मोमेंट बघा याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी चालली. आणि जेव्हा मॉलिक्यूलची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपण एखाद्या ॲटमकडे ट्रान्सफर करतो, मग याच्याकडे काय ट्रान्सफर करतो? की त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे ना. आणि अशा इफेक्टला म्हणायचं निगेटिव्ह इंडक्टिव्ह. बस. मग निगेटिव्ह इंडक्टिव्ह कार्बन चेनमध्ये कोण करेल रे? दॅट ॲटम ऑर ग्रुप क्रिएट द निगेटिव्ह इंडक्टिव्ह विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन ना, रिमेनिंग चेन ना. तर ते इलेक्ट्रॉन तिकडे ट्रान्सफर होतील ना. आता इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये सुद्धा काही तुम्हाला सो मेनी ग्रुप्स आर देअर दॅट क्रिएट द निगेटिव्ह इंडक्टिव्ह. पण त्याच्यात सुद्धा त्यांचा पॉवर महत्त्वाचा आहे. पॉवर महत्त्वाचा आहे म्हणजे काय? बघा आता मी ऑर्डर सांगतो, वहीमध्ये लिहून घ्या. सगळ्यात जास्त निगेटिव्ह इंडक्टिव्ह जर कोणाचा असेल तर OR2+. सगळ्यात जास्त निगेटिव्ह इंडक्टिव्ह OR2+. का तुम्हाला माहिती आहे का? इथे एक नोट लिहा, नोट. पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज अनस्टेबल ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. राईट ऑन नोट हिअर. मी काय म्हणलो तुम्हाला? जितकी ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली तितकी पॉझिटिव्ह चार्जची स्टॅबिलिटी कमी होते. ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. याच्यावर पॉझिटिव्ह लिहिलंय म्हणजे तो हायली अनस्टेबल झाला. त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, तो लवकर ओढेल ना, म्हणून याचा ओढण्याची कॅपॅसिटी जास्त आहे, म्हणून निगेटिव्हचा पॉवर जास्त आहे. बस, काही नाही बाकी. आता OR2+च्या नंतर जर पॉवर कोणाचा असेल तर तो पॉवर आहे NR3+, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह. मला सांगा याच्यापेक्षा कमी का? का तर नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे ना ओपेक्षा. का तर ओची जास्त आहे, पॉझिटिव्ह अनस्टेबल कोणापेक्षा? NR3+ पेक्षा. NR3+च्या नंतर जर कोणाचा पॉवर असेल तर तो पॉवर आहे NH3+. आफ्टर द NR3+च्या नंतर जर पॉवर कोणता असेल तर तो कोणाचा पॉवर आहे? NH3+चा. एक गोष्ट NH3+ नायट्रोजन. याच्या नंतर जर कोणी असेल बाळांनो तर तो आहे NO2. तुम्हाला माहित नाही, दिस इज स्ट्रक्चर ऑफ NO2. N+O-. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. पण ह्याचा कमी का झाला? का याला स्टॅबिलाइज करण्यासाठी मायनस शेजारी आहे ना, म्हणून याचा पॉवर या तिघांपेक्षा कमी. तुम्हाला माहित नाही तर NO2च्या नंतर जर कोणाचा पॉवर असेल तर C∧N या कार्बनचा, या का तर याचा हायब्रिडायझेशन SP आहे. SP कार्बन म्हटलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मोर असते. C∧N. ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली की तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह इंडक्टिव्ह होतो. C∧N. बाळांनो CNच्या नंतर जर कोणी असेल तर तो आहे COOH म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड. का तर कार्बनवर पॉझिटिव्ह आहे ना, हा कार्बनवर पॉझिटिव्ह आहे का तर हा निगेटिव्ह येईल, मग हा पॉझिटिव्ह असे ओढेल ना इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह असल्यामुळे. राईट. COOHच्या नंतर जर कोणाचा असेल बाळांनो तर कोणाचा असेल तर तो आहे अल्डिहाइड. अल्डिहाइडच्या नंतर जर कोणी असेल तर तो कोण झाला तुमचा? आता मी तुम्हाला गरज नाही लिहितो, तो आहे कीटोन.
मग कीटोनच्या नंतर जर कोणी असेल तर तो आहे हॅलाइड. हॅलाइडच्या नंतर हॅलाइड लक्षात तुमच्या, हॅलाइड म्हणजे फ्लोराईड, हॅलाइड म्हणजे कोण फ्लोराईड लक्षात. फ्लोरीनच्या नंतर कोणी असेल तर तो आहे OH. OHच्या नंतर कोणी असेल तर तो आहे NH2 अमाइन. आता इट डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि याच्यानंतर जर कोणी असेल तर ते आहे बेन्झीन. सो ऑल दीज आर द ऑर्डर ऑफ निगेटिव्ह इंडक्टिव्ह. मी थोडंसं हे रफ करतो, हे तुम्हाला कळलं, हे कॅरेक्टर रफ करतो, तुम्ही लिहून घेतले असतील वहीमध्ये आणि लिहून घेणं अतिशय गरजेचं आहे. कळलं का बाळांनो तुम्हाला? म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह तुम्हाला कळाला. द इलेक्ट्रॉन फ्रॉम मॉलिक्यूल ट्रान्सफर, म्हणजे जिथं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतो, जिथे इलेक्ट्रॉन विड्रॉ ग्रुप करतो, जिथे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, त्याला निगेटिव्ह इंडक्टिव्ह म्हणायचं. म्हणजे सगळे कार्बन चेनचे सिग्मा बॉन्डचे इलेक्ट्रॉन ओढतात, मग दीज आर द ऑर्डर ऑफ निगेटिव्ह इंडक्टिव्ह. राईट. 1-2 मिनिटात मी तुम्हाला पॉझिटिव्ह, 1 मिनिटात मी पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह सांगतो. आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह म्हणजे काय बघा बाळांनो. व्हॉट इज मीन ऑफ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आता बघा 1 मिनिटात, याला +I म्हणतात, +I. समजा मी जर म्हणलं माझ्याकडे असा एखादा ग्रुप आहे CH3CH2Na, सोडियम हा मेटल आहे, हा कधीच मायनस होणार नाही, प्लसच होईल. मग हा इलेक्ट्रॉन देईल ना रे, हा इलेक्ट्रॉन देईल ना, मग हा प्लस झाला, पण हे मायनस, हा थोडा मायनस, हा आणखी थोडा मायनस. म्हणजे इलेक्ट्रॉन ऑफ ॲटम ट्रान्सफर टुवर्ड दी मॉलिक्यूल. बघा इलेक्ट्रॉनची मुवमेंट अशी आहे, इलेक्ट्रॉन ऑफ ॲटम ट्रान्सफर टुवर्ड दी मॉलिक्यूल. निगेटिव्ह इंडक्टिव्ह म्हणजे काय? निगेटिव्ह इंडक्टिव्ह म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग, इलेक्ट्रॉन देणे. आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजे इलेक्ट्रॉन घेणे. Cl इलेक्ट्रॉन घ्यायला आहे, सोडियम इलेक्ट्रॉन द्यायला आहे. दिस इज निगेटिव्ह पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह. 1-2 मिनिटात मी तुम्हाला पॉझिटिव्ह इंडक्टिव्हचा पॉवर लिहून देतो 1-2 मिनिटामध्ये. सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह कोणाचा असेल तर तो O- चा आहे. सगळ्यात जास्त 1 मिनिटात सांगतो. O- च्या नंतर कोण असेल तर ते CO- आहे. याच्यानंतर जर कोणी असेल तर तो टर्शरी अल्काइल ग्रुप आहे. लिहून घ्या बाळांनो तुम्ही वहीमध्ये. याच्यानंतर जर कोणी असेल तर तो आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. राईट डाऊन इन युअर नोटबुक. याच्यानंतर आयसोप्रोपाइलच्या नंतर जर कोणी असेल तर इथाईल आहे. आयसोप्रोपाइलच्या नंतर जर कोणी असेल तर तो इथाईल आहे, CH2CH3. याच्यानंतर जर कोणी असेल तर CD3 आहे. आणि याच्यानंतर CD3च्या नंतर CH3 आहे. यू कॉन्सन्ट्रेट हिअर. CD3 हे CH3 पेक्षा आधी आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. आणि दिस इज द ऑर्डर ऑफ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह. नाउ व्हॉट इज ॲप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह आपण दुसऱ्या पिरियडमध्ये बघू आपण. म्हणून हे सगळं यू राईट डाऊन इन युअर नोटबुक. हे महत्त्वाचं आहे बरं का. मी पुन्हा ॲप्लिकेशन घेताना आठवलं पाहिजे तुम्हाला. तुमच्या समोर ठेवा हे सगळं. लक्षात O-, CO- and all these things. So in next video we'll discuss the application. Thank you very much. Thank you.